आज मुंबईला जाताना तुम्हाला सगळ्यांना एवढ्यासाठीच बोलवलं की काही मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भातले गैरसमज आहेत किंवा गैरसमज पसरवले जात आहेत. त्यासाठी मी स्वतः रत्नागिरीपासून चिपळूणपर्यंतच्या सगळ्या मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आज पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर लक्षात असं आलं की इंदापूर ते झाराप हा रस्ता एकूण 355 किलोमीटरचा आहे आणि 355 किलोमीटर पैकी 334 किलोमीटर म्हणजे 93.18% हा रस्ता पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 10 पॅकेजेस आहेत. पहिलं पॅकेज जे आहे ते 26.75 किलोमीटरचं आहे, ते 73% पूर्ण झालंय. दुसरं पॅकेज 38.76 किलोमीटरचं आहे, ते 100% पूर्ण झालंय. तिसरं पॅकेज 9 किलोमीटरचं आहे, ते 98.50% पूर्ण झालंय. चौथं पॅकेज 42 किलोमीटरचं आहे, ते 99% पूर्ण झालंय. पाचवं 34 किलोमीटरचं आहे, 96% पूर्ण झालंय. सहावं 39 किलोमीटरचं आहे, 80% पूर्ण झालंय. सातवं 49 किलोमीटरचं आहे, 86% पूर्ण झालंय. आठवं 45 किलोमीटरचं आहे, 99% पूर्ण झालंय. नववं पॅकेज 38 किलोमीटरचं आहे, 100% पूर्ण झालंय. आणि शेवटचं पॅकेज 43 किलोमीटरचं आहे, 99.99% पूर्ण झालंय. आता याच्यामधलं एकच पॅकेज जे आहे ते 80%वर आहे आणि ते कुठचं पॅकेज आहे तर आरवली ते कांटे म्हणजे आपल्या नशिबाला आलेलं जे पॅकेज आहे ते 80% पूर्ण झालंय. फक्त 20% पूर्ण व्हायचं बाकी आहे. आता 20% पूर्ण व्हायचं बाकी आहे म्हणजे ती लेंथ किती आहे तर ती 21.19 किलोमीटर मधले हे सगळे कामं ही होणं बाकी आहेत आणि त्याच्यातलं 4.5 किलोमीटरचा रस्ता हा डबल लेन पूर्ण व्हायचा आहे. हेच प्रत्येक खड्डे असलेल्या स्पॉटवर मुद्दाम थांबलो, त्याची लेंथ बघितली, त्याची विड्थ बघितली, तर या संपूर्ण पॅकेज पैकी आरवली पासून कंटेपर्यंतच्या पॅकेज मधलं 4.5 किलोमीटर काम फक्त शिल्लक राहिलेलं आहे. आणि हे 4.5 किलोमीटर काम ज्यावेळी 2 लेन पूर्ण होईल त्यावेळी आपला सगळा मुंबई गोवा नॅशनल हायवे हा पूर्ण होणार आहे. पण मी जे फोटोग्राफ्स बघतो, मी काल रात्री सोशल मीडियावर किंवा काही ठिकाणी बातमी अशी वाचली की मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य. पटकन माझ्या डोक्यामध्ये असं आलं की इंदापूर पासून झारापर्यंत सगळीकडेच खड्डे पडलेले आहेत. पण खड्डे कुठं पडलेत जिथं या 21 किलोमीटर मध्ये काम झालेलं नाही. काही कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी आहेत, काही लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स आहेत. आता साधा वांद्री माझ्या मतदारसंघातला जो विषय आहे, आपल्याला माहिती झाली वांद्रीला जाताना लेफ्ट हँडला इथनं जाताना एक देऊळ आहे आणि ते देवळाच्या इथनं रस्ता जात होता. लोकांनी सांगितलं की आम्ही जागा देतो पण देवळाला काय, ग्रामदेवतेला काय होऊ नये आणि ही आमची देखील भूमिका होती. दुसरीकडनं रस्ता झाला, त्याचा अवॉर्ड व्हायला वेळ लागला, त्याचे 18 लाख रुपये ग्रामस्थांना मिळालेले नाहीत. तर त्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये काही कामं थांबलेली आहेत. काही कामं अशा पद्धतीनं थांबलेत की त्या ठिकाणी मशीनच चालत नाही. म्हणजे एवढा दगड हार्ड आहे की ते 4-4, 5-5 मशीन जरी लावल्या तरी तो फुटत नाही. आणि गेले 10-12 वर्ष ही प्रोसिजर एवढी स्लो का झाली तर दिलेले जे ठेकेदार होते त्यांनी वेळीच काम पूर्ण न केल्यामुळं त्यांचे मग फिनान्शियल क्रायसिस असतील किंवा काय असतील मला माहित नाही, पण त्यांच्यामुळं या सगळ्याला उशीर झाला. पण लोकांचा काही दोष नाही, जाणाऱ्या गाडी मालकांचा काही दोष नाही. ते दोष आम्हाला देतात कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. मी पालकमंत्री आहे आणि आज मी पाहणी करत असताना शनिवारची मुदत अधिकाऱ्यांना दिलेली आहे. कारण आता आपण काही पूर्ण डांबरीकरण करू शकत नाही, कॉन्क्रिटीकरण करू शकत नाही, पण निदान मी दिलेल्या सूचना त्या पूर्ण झाल्यात की नाही हे परत एकदा मी चिपळूण पासून रत्नागिरीपर्यंत शनिवारी इथंच उतरून त्यांच्याबरोबर पाहणी करत जाणार आहे. आता जोपर्यंत अधिवेशन आहे त्या अधिवेशनातला प्रत्येक शनिवार मी चिपळूणमध्ये उतरणार आहे आणि गाडीने मी रत्नागिरीपर्यंत जाणार आहे. याचा उद्देश एवढाच आहे की येणाऱ्या गणपतीला चाकरमान्यांना त्रास होता कामा नये, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना त्रास होता कामा नये. काही टेक्नॉलॉजी बदलण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत. संगमेश्वर सारख्या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम होतं ते रस्त्याच्या खड्ड्यामुळे होतं, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे 2-4 लोकांनी टपऱ्याच रस्त्यामध्ये आणून ठेवल्यात. आज मी त्यांची समजूत काढली की टपरी जर तुम्ही काढली नाही तर एसटीचा टर्न बसत नाही आणि एसटीचा टर्न जर बसला ना तर ट्रॅफिक जाम होतं. या सगळ्या गोष्टी आज मी बघितल्या आहेत आणि मला म्हणजे अजून एक विनंती करायची आहे रत्नागिरीतल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या लोकांना की हा त्रास आता यावर्षी शेवटचा आहे. पुढच्या वर्षीपासून कुठचाही सण असू दे, आपला चाकरमानी, आपला रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस
हा अतिशय चांगल्या रस्त्यानं रत्नागिरीमध्ये येईल. कोस्टल हायवे मध्ये देखील जे पूल होते 9 पूल, त्याला 19,000 कोटी रुपये महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहेत. MSSRDC त्यांच्याकडे असल्यामुळं त्याच्यानंतर ते मंजूर झालेली आहेत. ती देखील कामं सुरू होत आहेत. एक्सेस कंट्रोल आपल्याकडे होतोय, जसा समृद्धी महामार्गासारखा. त्याच्यामुळे रस्ते अनेक होत आहेत, पैशाची प्रोव्हिजन आहेत. पण आपलं दुर्भाग्य आहे की गेले 10 वर्ष सुरू असलेला आरवली टू कांटे रस्ता हा पूर्ण होत नाहीये. हे जसं तुम्हाला मान्य आहे तसं पालकमंत्री म्हणून मला देखील मान्य आहे. आणि आज त्याची पाहणी केली. पण आज पाहणी केल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे की जे 7% काम शिल्लक आहे त्यातलं 4.5% काम हे फक्त आरवली ते कांटेमध्ये आहे. तर ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मी सूचना दिल्यात. तसं आता चिपळूणचा पूल काम चालू आहे, त्यांना मी आत्ताच विचारलं, मार्च पर्यंत ते पूर्ण होईल. पालीचा माझ्या गावातला पूल चालू आहे, त्याचं देखील मार्च पर्यंत काम पूर्ण होईल. आणि ही एकदा कनेक्टिव्हिटी मे महिन्यापर्यंत सगळी पूर्ण झाली की पुढच्या वर्षीपासून आपला हा मुंबई गोवा महामार्ग अतिशय चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा प्रवासासाठी खुला होईल.